हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत पुरवठा विश्लेषण। तुम्ही जर माझ्या अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या। का बरं? कारण मी सविस्तरपणे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड चॅप्टर तिथे कव्हर केलेला असणार आहे। पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र त्याचा इंट्रोडक्शन पूर्ण सांगितलेलं असणार आहे। दुसरा जो चॅप्टर आहे आपला उपयोगितेचा विश्लेषण कसं केलं जातं हेही सविस्तरपणे सांगितलेलं आहे। मागणीचे विश्लेषण आणि मागणीची लवचिकता काय असतं हेही सविस्तरपणे मी सांगितलेलं असणार आहे। आज आपला व्हिडिओ हा पुरवठा विश्लेषण कसं काय होतं यावरती आज आपला व्हिडिओ असणार आहे। ठीक आहे, मी कन्सिडर करते की तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ बघितलेले असेल। ठीक आहे, तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या चौथ्या युनिटला म्हणजे चौथ्या चॅप्टरला सुरुवात करूया, ज्याचं नाव असणार आहे पुरवठा विश्लेषण। त्यानंतर आपल्याला एक एक करून आपले सगळे इथे 10 पर्यंतचे पूर्ण चॅप्टर्स कव्हर करायचे आहे। तर चला आज आपण पुरवठा विश्लेषण कसं केलं जातं हा आपला युनिट असणार आहे। तर आता आपण बघणार आहोत पुरवठा विश्लेषण कसं केलं जातंय, सप्लाय ॲनालिसिस कसं केलं जातं। आता तुम्हाला पुरवठा पहिले माहिती आहे का काय असते? तर आता उन्हाळा आहे, ठीक आहे। आता कशाचा सीझन आहे? आंब्याचा सीझन आहे। तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आंबे पिकलेले आंबे जे असते त्याचा मम्मी म्हणजे घरून मार्केटमधून आंबे आणत असेल तर मम्मी रस वगैरे काही ना काही करून ठेवून दे, तुम्ही मँगो शेक वगैरे सगळंच पिता। पण तुम्हाला माहिती आहे का शेतकरी जोही शेतामध्ये आंबे पिकवत असेल, आंब्याचे ज्यांच्याकडे झाड असेल तर त्याला काय म्हणाल तुम्ही? साठा म्हणाल, ठीक आहे। आणि मग तो शेतकरी जेव्हा पूर्ण झाडाचे आंबे काढून तो मार्केटमध्ये जेव्हा विकायला जातो, जो व्यापारी वर्ग आहे तो घेतो, त्याला काय म्हणणार आहात तुम्ही? तो त्या वस्तूचा काय करून ठेवतो? पुरवठा करून ठेवत असतो की उन्हाळा आलेला आहे, मी मार्केटमध्ये काय करणार, हे विकायला नेणार आहे। ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल की भाजी विक्रेता पण असते, ते लोक काय करतात? शेतकऱ्यांकडून काय करतात? भाजी विकत घेतात खूप मोठ्या प्रमाणात, तेव्हाच तो कमी भावामध्ये देत असतो। मग शेतकरी काय करतो? त्या भाजीचा साठा करून ठेवत असतो आणि मग जो विक्रेता असतो त्या साठ्यामधून काही भाग घेत असतो। ठीक आहे, 5 किलो 10 किलो 20 किलो जेही तो काय करतो त्या वस्तूचा काय करतो? साठ्याच्या रूपामध्ये तो तिथून घेत असतो। तो काय करतो? स्वतःकडे पुरवठा करत असतो त्या वस्तूची आणि तो पुरवठा केलेली वस्तू काय करतो? मार्केटमध्ये विकायला नेत असतो। ठीक आहे, या लक्षामध्ये। आणि म्हणूनच हा जो पुरवठा आहे सप्लाय ॲनालिसिस हे तुम्हाला शिकायचं असणार आहे। आता बघा मागच्या अभ्यासामध्ये तुम्ही अभ्यासाप्रमाणे पुरवठ्याचाही अभ्यास तुम्हाला महत्त्वाचा ठरलेला आहे। कारण मागणी वाढली, किंमत वाढली की वस्तूची किंमत तुम्ही किती प्रमाणात घेता, कसा याचा संबंध असतो, त्याची उपयोगिता कसं तुम्ही घेत असता दैनंदिन जीवनामध्ये, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये काय सांगितलेलं आहे हेही तुम्ही शिकलात। आता जेव्हा पुरवठाचा जेव्हा संबंध आलेला ते म्हणतात की आपल्याला या अभ्यासामध्ये पुरवठा शिकणं खूप महत्त्वाचं असते। कारण पुरवठा ही काय हे मूलभूत आर्थिक संकल्पना आहे जी विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि विशिष्ट सेवांच्या एकूण नगाचे वर्णन करते। कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवांची संख्या म्हणजे पुरवठा आहे। काय आहे? एकूण नगाची संख्या काय आहे? पुरवठा आहे। आम्ही म्हटलं की आता इथे आपल्याला दिलेलंच असणार आहे एक आपलं, ठीक आहे। इथे सांगितलेलं असणार आहे की एक काय आहे? बाग आहे, त्या बागेमध्ये काय आहे? खूप सारे झाडं आहे, त्या झाडाला काय लागलेलं आहे? छान येलो कलरचे आंबे लागलेले आहे। ठीक आहे, इथे काय आहे? आंबे लागलेले आहे। आता हे काय झालं? त्याचा पुरवठा केलेला आहे, पुरवठा झालेला आहे। आता हा जो साठा आहे त्यांनी केलेला आंब्याचा झाडांनी, तर हा जो शेतकरी आहे हा तोडेल तो साठा आंब्याचा, मग तो काय करेल? तो विक्रेत्याला काय देईल? विकत देईल। म्हणजे त्या साठामधला काही भाग तो काय देईल? पुरवठ्याच्या रूपामध्ये तो विक्रेता आपल्याकडे काय करेल? जमा करेल। आणि म्हणूनच कोणतीही वस्तू असो किंवा एखादी सेवा असो ते तुम्हाला पुरवठ्याच्याच रूपामध्ये काय करते? तुमच्यापर्यंत येत असते। आता हा जो शेतकरी आहे आणि आपल्या आंब्याचा जो साठा आहे तो कुठे दिलेला आहे? विक्रेत्याला दिलेला आहे। मग तुम्ही या विक्रेत्याकडून काय करतात? ते आंबे काही ना काही प्रमाणामध्ये 1 किलो 2 किलो 3 किलो 4 किलो जेही तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही काय करता? ते विकत घेतात आणि तो काय करत आहे? त्याचा मेजरमेंट करून आपल्याला 1 किलो 2 किलो पाहिजे ना, ते पुरवठ्याच्या रूपात तुम्हाला काही ना काही आंबे तुम्हाला देत आहे। ठीक आहे, म्हणून साठा जेव्हा एखाद्या वस्तूचा केला जातो, साठा केल्यानंतर त्याला काय करावं लागते? पुरवठा करून लोकांपर्यंत तो न्यावाही लागतो। स्वतःकडे ठेवून तो काय करणार आहे? खराब करणार आहे का?
नाही, म्हणून तो काय करतो, लोकांना देत असतो आणि तो काय करतो, मार्केटमध्ये तो विक्रेता काय करतो, त्या वस्तूची निर्यात करत असतो. आलं लक्षामध्ये? म्हणून हे विशिष्ट वस्तू आणि विशिष्ट सेवापूर्ती असते आणि ही जी वस्तू असते हे विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवांची संख्या म्हणजे काय करतो आपण, पुरवठ्याच्या रूपामध्ये आपण त्याला कन्सिडर केला जात असतो. आणि म्हणूनच ही काय आहे, आपली एक मूलभूत आर्थिक संकल्पना आहे, पुरवठा. ठीक आहे. आपण आता बघितलं की आपण घरी खूप साऱ्या वस्तूचा पुरवठा करून ठेवू शकतो का, साठा करून ठेवू शकतो का, नाही, करू शकत नाही. कारण ती वस्तू एकदा ती सडेल नाही तर गडेल. ठीक आहे. पण एखादा विक्रेता असेल, त्याला माहिती आहे मी हे विकायसाठी आणलेलं आहे, त्याच्याने मला पैसे मिळणार आहे, तर तो स्वतःच्या घरी साठा करू शकतो. कारण त्याला काय करायचं, विकायचं आहे. त्या वस्तूमधला काही भाग तो काय करणार आहे, विकणार आहे आणि त्यामधून त्याला काय मिळणार आहे, पैसे मिळणार आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणूनच ते एकूण नगसंख्येचे वर्णन केले जाते कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची जेव्हा संख्या म्हणजेच काय आहे, तर पुरवठा असणार आहे. आता जेव्हा आंबे विकत घेत असतो तर आपण किती घेत असतो, 1 किलो, 2 किलो, 3 किलो घेत असतो. ठीक आहे. म्हणूनच ते काय झाली, एक संख्या झालेली आहे आपल्यासाठी. आता ते म्हणतात की एकूण उत्पन्न, साठा आणि पुरवठा या संकल्पना एकूण ह्या कशा आलेल्या आहेत. ते म्हणतात की एकूण उत्पादन म्हणजे काय. आता टोटल इन्कम तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. उत्पादन हे उत्पादन क्रियेद्वारे केले जाते. आता बघा, उत्पादन, एखाद्या वस्तूचं उत्पन्न नसेल काढलं, मग तो काय करेल, विकणार आहे का ती वस्तू, नाही. जेव्हा एखाद्या वस्तूचं उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते तेव्हा विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूच्या नगसंख्येची एकूण जेव्हा बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. म्हणजे त्या वस्तूचे जे नगसंख्या आहे, किती प्रमाणात आणलेलं आहे, आम्ही म्हणून की 10 किलो आणलेले आहे. ओके, असं आपण कन्सिडर करू की आम्ही एखादी वस्तू आहे जी मार्केटमध्ये खूप स्वस्त दरामध्ये भेटली आम्हाला आणि ती आम्ही 10 किलो आणली. म्हणजे त्याच्याकडे आपण 10 किलो आणली म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे 10 किलो असेल का, नाही, त्याच्याकडे खूप सारा साठा असेल आणि तो साठ्यामधला काही भाग संख्येने आपण काय आणलेला, आपल्या घरी आणलेला असणार आहेत. आणि मग ती जी एकूण नगसंख्येची जे एकूण टोटल जेव्हा केली जाते त्याला आपण काय म्हणू ना, एकूण उत्पादन म्हणून. आणि उत्पादन हे उपभोक्त्याचे काय असणार आहे, माध्यम असते आणि उत्पादन प्रक्रियेत ते काय केले जाते, आदानाचे रूपांतरण प्रदानामध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये पण काय केले जातं, ते केल्या जात असतं. ठीक आहे. मग आता आपण बघून की साठा म्हणजे काय. ठीक आहे. आता साठा म्हणजे काय, तर विशिष्ट कालावधी विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण नगसंख्या म्हणजे साठा. बरोबर आहे. साठा म्हणजे काय, जसं आता आपण म्हणू की स्वस्त काय होणार आहे, उन्हाळ्यामध्ये मँगो होतं, मँगो पिकतं, द्राक्ष पिकतं. तर एखादा जो शेतकरी असेल, जो त्याच्याकडे तर शेत असेल, तर त्याच्याकडे काय असेल, खूप साऱ्या प्रमाणामध्ये ती वस्तू असेल. ठीक आहे. मग ती जर वस्तू त्या स्वतःच्या घरी ठेवणार आहे का, की नातेवाईकाला देणार आहे, अरे नाही, कारण त्याने ती वस्तू पिकवलेली असणार आहे आपल्या शेतामध्ये, त्याला विक्रीसाठीच काढावी लागणार आहे आणि तो विक्रीसाठी काढलेलाच भाग काय असणार आहे, तो साठा असणार आहे. म्हणून एकूण नगसंख्या किती निघालेली आहे त्याची, तर त्यांनी साठ्यामध्ये इथे काय केलेलं आहे, त्याचं रूपांतरण केले, कारण त्याला ती वस्तू काय करते आहे, विकायची असणार आहेत. आता पुरवठ्याचे स्रोत आहे तर ते काय असते, ते संभाव्य पुरवठा आहे. उत्पादन वाढले की साठा वाढू शकतो. बरोबर आहे. उत्पादन, एखाद्या वस्तूचं जर उत्पादन खूप प्रमाणात होत आहे म्हणजे साठा होऊन राहिलेला आहे. ठीक आहे. आणि सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा काय असतो, जास्त असतो आणि तो कसा असतो, स्थिर असून अलवचिक असतो. नाशवंत वस्तूच्या बाबतीत साठा आणि पुरवठा समान असतो. उदाहरणार्थ काय म्हणतात, दूध, मासे यासारख्या वस्तू टिकाऊ वस्तूचा साठा हा त्यांच्या पुरवठ्यापेक्षा अधिक असू शकतो. बरोबर आहे. कारण बघा, दूध आणि मासे, आता तुम्हाला माहिती आहे सकाळी सकाळला काय येतं मार्केटमधून, दुधाचे काय असते, डेऱ्या, दुकानामध्ये डेऱ्या येत असते दुकानाच्या कडे, तर ते काय असते, नाशवंत वस्तू आहे. फिश, मासे काय आहे, नाशवंत वस्तू आहे. आता जर 24 तासाच्या अंदर त्यांना जर त्यांचं विक्री झालेली नाही तर ते आपण काय, नाशवंत आहे. मग तो जो विक्रेता आहे त्याला तर नुकसान होणार आहे ना, कारण त्यांनी तर वस्तू काय असणार, विकत आणलेली असणार आहे आणि त्या विक्रेत्यांनी ती वस्तू दुसऱ्यांना पण काय करते, विकायची असते, तो स्वतःच्या घरात ठेवणार आहे का, नाही. म्हणून हे काय आहे, काही नाशवंत पण असतात जसे दूध आणि मासे. ठीक आहे. काही टिकाऊ वस्तू पण असतात ज्याची पण विक्री करू शकतो आपण. ते म्हणतात फर्निचर आणि कपडे, हे काय आहे, टिकाऊ वस्तू आहे. ठीक आहे. आणि याचा पण साठा आणि पुरवठ्यामध्ये पण काय करतो, विक्रेता काय करतो, आदान प्रदान करत असतो. आणि म्हणूनच साठा कशाला म्हणायचं, की सगळ्यात मोठा
जो वस्तू असेल, जसं आता तुम्ही म्हणतात की शेतकरीकडे काय असतं, खूप सारा साठा असतो, त्याला साठा म्हणायचं. आणि जेव्हा तो शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये विकत घ्यायला म्हणजे मार्केटमध्ये तो ती वस्तू विकत असतो, त्याला काय म्हणायचं, त्या साठ्यामधून काही वस्तू तो काय करतो, पुरवठा म्हणून तो काय करतो, मार्केटमध्ये विक्रेत्याला विकत असतो. मग तो विक्रेता काय झालेला आहे, त्याच्याकडे काय असणार आहे, पुरवठा असणार आहे त्या वस्तूचा. म्हणून आज आपण इथे काय करणार आहोत, पुरवठा काय असते हे आता आपण बघणार आहोत. पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे, बरोबर आहे. ती नेहमी किंमत, वेळ आणि नगरसंख्या या संदर्भातच दर्शविली जाते. साठा म्हणजे काय, तर किंमत, त्या वस्तूची किंमत किती आहे, खूप महाग असेल, ती खूप परचेस करण्यालायकी असेल तर तू करेल का, नाही. तर त्या वस्तूची किंमत पण निर्धारित केली जाते. ते किती वेळासाठी असते, एका दिवसासाठी असते की 10 दिवसासाठी तुम्ही साठवून ठेवू शकता, याच्यावरही ते वेळ टाइम पण अवलंब असते. जर आपण म्हटलं की दूध आणि मासे हे एका दिवसामध्येच नाशवंत होऊन जातं, तर त्याची टाइम लिमिट काय आहे, खूप कमी प्रमाणात आहे. आणि नगरसंख्या, मग नगरसंख्येच्या हिशोबाने पण तुम्ही ठरवत असता की ही वस्तू आपल्याला घेण्यायोग्य आहे की नाही आहे. ठीक आहे. पुरवठा हा शब्द काळ आणि किंमत याच्याशी संबंधित असतो. ठीक आहे. साठा असतो का, नाही, पण काळ आणि किंमत, जिथे आलेला असणार आहे टाइम आणि काय असणार आहे प्राइस, तिथे तुमचा साठा अवलंबून असतो. दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरविलेली नगरसंख्या म्हणजे पुरवठा होय. आणि ही जी पुरवठा प्रवाही संकल्पना असते, उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूची नगरसंख्या आणि विशिष्ट काळ, जसे की आता म्हणजे साठा तुम्हाला माहीत झालेला आहे. शेतकऱ्याला कन्सिडर करायचं, जसं आता मी तुम्हाला झाडाचं उदाहरण दाखवलेलं होतं, चित्र दाखवलेलं होतं. ठीक आहे. आता हा जो आहे हा साठा आहे. ठीक आहे. बाजारामध्ये शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, आपल्या वस्तूचा साठा करून ठेवून दिलेला आहे. आणि त्या साठ्यामधून किती किलो या व्यक्तीला पाहिजे नाही, हा विक्रेता आहे. तर यांनी म्हटलं की मला 50 किलो तुमच्याकडनं काय पाहिजे, आंबे पाहिजे नाही, मला विकायचे आहे. ठीक आहे. मग या साठ्यामधूनच तो काय करेल, तो शेतकरी या विक्रेत्याला काही ना काही आंबे देणार आहे, या साठ्यामधून देणार आहे. लक्षात ठेवायचं, पुरवठा करणार आहे हा व्यक्ती 50 किलोचा, पण हा स्वतःच्याच कडे करणार आहे का, म्हणजे स्वतःसाठीच उपयोगीत आणणार आहे का, नाही. हा काय करणार, त्या 50 किलोला काय करणार आहे, विकणार आहे, कारण त्यांनी विकायसाठी घेतलेलं असणार आहे. हे आंब्याचा पुरवठा त्यांनी केलेला आहे. आणि जेव्हा याच्याकडे एखादा ग्राहक जेव्हा जाणार आहे ते आंबे घेण्यासाठी, तेव्हा तो काय करेल, 50 किलो घेईल का याच्याकडनं, नाही. का बरं, कारण या शेतकऱ्यांनी जे आंबे दिलेले आहे याला कमी भावामध्ये दिलेले असेल. ठीक आहे. मग हा जो विक्रेता आहे, जो विकत घेणार आहे, या दुकानदारांनी काय केलेलं आहे, हा जो थर्ड पर्सन याच्याकडे जे आंबे घ्यायला आलेला आहे त्याला काय करेल, तो जास्त भावामध्येच विक्रेता काय करेल, तो आंबे विकणार आहे. यांनी म्हटलं की मला 5 किलो आंबे द्या, तर तो काय करेल, आता किती रुपये किलो आंबे सुरू आहे सध्यापुरती, 150 आहे. जर तुम्ही बिग बास्केटमधून जर आंबे घेत असाल एखाद्या ऑनलाईनमध्ये, तर तुम्हाला 100च्या वरती काहीतरी पडत असेल असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. आणि ते ऑनलाईन आहे म्हणून. आणि जर ऑफलाईनमध्ये गेला तर ते 150च्या खाली मिळणार नाही आंबे. ठीक आहे, 1 किलो. तर त्यांनी म्हटलं की मला 5 किलो काय द्या, आंबे द्या. मग आता तो 5 किलो आंबे कशाच्या हिशोबाने देईल, या शेतकरीच्या वस्तूच्या किमतीमध्येच देईल का, यांनी जसे दिलेले आहे त्याला. यांनी म्हटलं की मग मी 50 रुपये किलोने तुम्हाला, शेतकरी काय म्हणतो, आंबे मी तुम्हाला विकत देतो. मग हा का 50 रुपये किलोने विकत देईल का त्याला, नाही. तर हा काय करेल आहे, जास्त वस्तूच्या किमतीने काय देणार आहे, त्या विक्रेत्याला काय देणार आहे, आंबे विकणार आहे. लक्षात ठेवायचं, कारण हा स्वतःचा तोटा कधीच करणार नाही आणि नाही शेतकरी आपला तोटा सहन करणार आहे, कारण त्यांनी पण आंबे म्हणजे लावण्यापासून तर त्याची पूर्ण खत पाणी विकेतपर्यंत त्याची जोपासना केलेली असणार आहे. तेव्हा त्याला 50 रुपये किलो जेव्हा आंबे देत असत, तर त्याला पण काय असणार, कमी भावामध्येच ते आंबे आपल्या शेतामध्ये त्यांनी साठा करून ठेवलेला असणार आहे. मग या विक्रेत्यांनी 50 रुपये किलो विकेल का, नाही. तर हा काय करणार आहे, 100 रुपये किलो विकेल, नाही त्याच्यापेक्षा जास्त विकणार आहे आंबे, कारण त्यालाही दुकानदाराचं कॉज वगैरे सगळं द्यावं लागणार आहे. आणि म्हणूनच हा जो माणूस गेलेला आहे थर्ड पर्सन, तर याला तो काय की 100च्या वरती देणार आहे. आपण पकडून की 120 रुपये किलोनी त्यांना आंबे देणार आहे. मग त्यांनी 5 किलो आंबे जर विकत घेतले, मग याचा जो पुरवठा आहे मग हा काय असणार आहे, कमी असणार आहे, कारण 5 किलो तर आंबे यांनीच नेलेले आहे. मग बाकीचे जसे विक्रेता म्हणजे विकत घेणारे लोक येणार आहे, मग त्या पुरवठ्यामधूनच ते काय करणार आहे, आंबे विकत घेणार आहे. आता हा जो आहे, हा जो थर्ड पर्सन आहे, हा डायरेक्ट शेतकऱ्याकडे जाईल का,
जाऊ शकतो, जर ओळखीचा व्यक्ती असेल गावामधील तर तो जाऊ शकतो. पण आपल्याला माहिती आहे आपण शेती कुठे जाणार आहोत, म्हणून तो काय करेल, डायरेक्ट विक्रेत्याकडे जाईल आणि काय करेल, 5 किलो आंबे घेऊन येणार आहे. ठीक आहे, लक्षामध्ये साठा आणि पुरवठ्यामधला फरक. ठीक आहे, काही काळापुरती असतं हे आणि काही किंमत निर्धारित केली जाते पुरवठ्याची. आता बघा, प्रयत्न करा की साठा आणि पुरवठा यामधील फरक स्पष्ट करा. तुम्हाला हे काय असणार आहे, होमवर्क असणार आहे. जर तुमची मम्मी मार्केटमध्ये गेलेली असणार आहे, त्या मार्केटमधून जर 5 किलो टमाटर जर घेतले असेल तर मम्मीला विचारा तू 5 किलो टमाटर कितीचे घेतलेले आहे, आणि त्या विक्रेत्याला सांगणार तर नाही तो का मी 20 रुपये किलोनी आणलेले आहे, 30 रुपये किलोनी आणलेले आहे, पण त्या विक्रेत्यांनी पण दुसरीकडनं काय आणणार आहे, ती वस्तू आणलेली असणार आहे, पण ती जास्त भावामध्ये आणलेली असेल का नाही, कमी भावामध्ये आणलेली असेल, म्हणूनच तो आपल्याला 30 रुपये किलो देऊन राहिलेला, 20 रुपये किलो देऊन राहिलेला. आलं लक्षामध्ये. आता फक्त पुरवठा आणि साठा यामधील फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे, होमवर्क असणार आहे तुम्हाला. ठीक आहे, चला आता पुरवठ्याची व्याख्या कशी केली जाते. पॉल सॅम्युअलसन हे काय म्हणतात की पुरवठ्याची पण व्याख्या होत असते, त्यामध्ये बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूची नगसंख्या यातील संबंध म्हणजे काय असणार आहे, पुरवठा असणार आहे. आता बाजारात अस्तित्वात असलेल्या किंमत आणि विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूची नगसंख्या. आता बाजारामध्ये एखादा विक्रेता बसलेला असेल, भाजी आपण कन्सिडर करू. ठीक आहे, तुम्हाला घ्यायचं असेल, भाजी घ्यायची आहे, तर तो जर विक्रेत्याला तो म्हणेल की मला तुम्हाला द्यायचीच नाही आहे ही वस्तू, तर तुम्ही तो विकत घेणारच का, कारण त्या विक्रेत्याची पण ती इच्छा असली पाहिजे ना की मी जर हे तिथून जर मी 10 रुपये किलोने 20 रुपये किलोने आणलं असेल तर ही वस्तू दुसरा जो व्यक्ती घेणार आहे तर त्याने जास्त पैसेमध्येच घेतली पाहिजे. ठीक आहे, कारण तो आपलं नुकसान करेल का नाही, कारण आता उन्हाळा आहे तर भाजीचं पाला काय असतं लवकर खराब होत असते. ठीक आहे, आणि म्हणूनच म्हणजे त्या विक्रेत्याची इच्छा पण तिथे असली पाहिजे ना वस्तू विकायची, ती नगसंख्या याचा संबंध कशाशी ठरवलं जातं असं आपण पुरवठ्याशी ठरवला जात असतो. आता बघा, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याचा पुरवठा असे म्हणतात. आता आपण बघितलं त्याच्यामध्ये की विशिष्ट काय असते, वेळ असते, आणि विशिष्ट काय असते, किंमत असते. त्या साठ्यातील काही जो भाग असते, साठ्यामधील काही भाग कुठे नेत असते, तो पुरवठ्याच्या स्वरूपामध्ये कुठे जात असते, बाजारामध्ये विक्रीसाठी जात असतो. आणि पुरवठ्याचा संबंध वस्तूच्या नगसंख्याशी असून विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा तयारी असते. हे स्पष्ट उदाहरणार्थ म्हणजे समजा की शेतकऱ्याने 4000 केजी तांदळाचे एकूण उत्पादन केले. काय म्हणतात, एक शेतकरी आहे, त्यांनी 4000 किलो, आता किती होतं हे आपल्याला 1002 असं ते असते, ते 4000 त्यांनी काय केलेलं आहे, तांदळाचं आपल्या शेतामध्ये उत्पन्न केलेलं आहे. असं 4000 त्यांनी काय केलं, तांदूळ काढलेले असणार आहे. ठीक आहे, असं कन्सिडर करा. म्हणजे ते उत्पादन त्या शेतकऱ्याकडे पुरवठा होईल का साठा होईल, ऑफकोर्सली जो काय असणार आहे त्या शेतकऱ्याकडे साठा असणार आहे, कारण त्यांनी 4000 केजीचं काय केलेलं आहे, आपल्या शेतामध्ये साठा ठेवलेला असणार आहे. आणि मग त्या साठ्यामधून काही जो भाग आपल्याला मिळणार आहे तो 40 रुपये केजी दराने काय असणार आहे, 1000 केजी तांदूळ विक्रीसाठी बाजारात आणलेला असणार आहे. आता 4000 त्यांनी तांदूळ काढलेला असणार आहे, त्या तांदळामधील जर 1000 काढला आपण तांदूळ तर किती होईल, त्याच्याकडे 3000 शिल्लक राहणार आहे. मग त्या 1000 मधील त्यांनी जर 40 रुपये किलो दराने जर ते तांदूळ मार्केटमध्ये जाऊन विकतही असेल, त्याच्याकडे काही ना काही साठा इथे उपलब्ध आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की 1000 केजी तांदूळ हा बाजारातील प्रत्यक्ष काय असणार आहे, पुरवठा असणार आहे. बरोबर आहे. त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये काय केलेलं आहे, 4000नी काय केलेलं आहे, साठा केलेला आहे तांदळाचा, तांदूळ पिकवलेले असणार आहे, त्यामधला 1000 काढलेले आहे तांदूळ आणि ते विक्रीसाठी बाजारामध्ये त्यांनी विकायला नेलेला आहे. आणि तो किती दराने विकत आहे, 40 रुपये दराने विकत आहे. मग 40 गुणेला तुम्ही जर 1000 केले तर त्याचे प्राइस किती होणार आहे, किंमत हे तुम्ही सांगा. ठीक आहे, म्हणजे त्याला फायदा होत आहे का नुकसान होत आहे, फायदाच होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा, पुरवठा पत्रक कसं ठरवलं जात असतं. आता हे जे पुरवठा पत्रक आहे, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध याच्या सारणीद्वारे ठरविला जात असतो. ते असं काय म्हटलं जाते, पुरवठा
पत्रक म्हटल्या जात असते. आता हे जे पुरवठा पत्रक आहे हे काय असणार आहे, वैयक्तिक पुरवठा पत्रक असणार आहे. आता हे जे वैयक्तिक पुरवठा पत्रक काय असतं हे आता आपण बघणार आहोत. एका विशिष्ट कालखंडात बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असतात, बरोबर आहे. तुम्ही बाजारामध्ये विशिष्ट कालावधी असेल, आता उन्हाळा आहे, हिवाळा येते, पावसाळा येते, तर त्यानुसार ऋतुमानानुसार त्या वस्तूचे काय असते, प्राइस वाढत असते, प्राइस कमी होत असते. मग बाजारामध्ये तुम्हाला एकच वस्तू मिळते का, नाही, बाजारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू पण पाहायला मिळत असते. ठीक आहे. आता त्यानंतरचा भाग आपण म्हणू की बाजारातील एका विक्रेत्याकडून विक्रीसाठी आणलेल्या नगरसंख्या दर्शविणारे पत्रक म्हणजे काय असणार आहे, वैयक्तिक पुरवठा असणार आहे. म्हणजे त्या बाजारामध्ये एका विक्रेत्याने ती वस्तू घेतलेली आहे. ठीक आहे. विक्रेता जो असणार आहे त्यांनी आपण म्हणू की खूप सारे वस्तू विकत घेतलेल्या आणि ते वस्तू स्वतःच्या घरात न नेता कुठे गेला आहे, तो मार्केटमध्ये विकायला गेलेला आहे. आणि ती जी नगरसंख्या ती किती घेतलेली आहे, 10 किलो घेतली आहे. किती घेतलेली आहे, 5 किलो घेतलेली असणार आहे. ठीक आहे. 6 किलो घेतलेली आहे. किती घेतली आहे, याला कशाने करू ना, नगरसंख्याने काय करणार आहे, डिनोट करणार आहोत. ठीक आहे. आता ती आपण बघणार आहोत. श वस्तूची प्रति किलो किंमत किती आहे आणि श वस्तूची पुरवठा किंमत किती आहे, म्हणजे प्राइस काय आहे आणि पुरवठा किती आहे. त्यांनी जर किंमत जर 10 रुपये ठरवली असेल तर त्यांनी किती घेतलेला आहे, पुरवठा 100 किलो घेतलेला आहे. 20 रुपयांनी जर वस्तू असेल तिने 200 kg इथे काय केलेला आहे, पुरवठा केलेला आहे त्या वस्तूचा. 30 असेल ते वस्तूची प्राइस जर वाढतच चाललेली आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, 300 काय केलं आहे केजीचा आपले वस्तूचा पुरवठा केलेला असणार आहे. 40 इथे वस्तूची किंमत आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, 400 kgचा काय केलेला आहे, पुरवठा केलेला आहे वस्तूचा. 50 असेल तर त्यांनी काय केलेलं आहे, 500 kgचा इथे काय केलेला आहे, त्या वस्तूचा पुरवठा केलेला असणार आहे. म्हणजे वैयक्तिक जे पुरवठा पत्रक आहे स्टुडंट्स, हे काय आहे, वस्तूच्या रूपानुसार काय असणार आहे, इथे आपल्याला वाढत वाढत चाललेलं असणार आहे. 10 आहे, 10 रुपये असेल तर त्यांनी 100 घेतला. 20 असेल तर त्यांनी काय केलं, 200 घेतले. 30 रुपये आहे तर त्यांनी 300 घेतले. 40 आहे तर त्यांनी 400 घेतले. 50 आहे त्यांनी काय केलेलं आहे, 500 रुपयाचं इथे त्यांनी काय केलेलं आहे, किलोचा साठा केलेला असणार आहे त्या वस्तूचा. लक्षामध्ये. तर जास्त खूपच म्हणजे मागणी आणि जसं आपण 2 युनिट बघितलेले आहे त्यापेक्षा आता खूप सोपी आहे, कारण साठा आणि पुरवठामध्ये जो फरक आहे हे सगळं म्हणजे तुम्ही एकदम दुकानामध्ये जाऊनही तुम्ही बघू शकता. ठीक आहे. जसं एखाद्या दुकानदारामध्ये तुम्ही आता तुम्ही इकॉनॉमिक्स स्टुडंट आहात तर तुम्हाला इकॉनॉमिक्स येणं खूप गरजेचं आहे, कारण आपण आता 12वीमध्ये जाणार आहोत, कारण 12वीचं इकॉनॉमिक्स तुम्ही शिकत आहात. तर तुम्ही लहान राहिलेले नाही आहे. तुम्ही एखादी 100 रुपये घेऊन जा किंवा 50 रुपये जे असेल तुमच्याकडे, तर तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये जा. त्या मार्केटमध्ये एखादं खूप सारं काय असे वस्तूचा ढीग असेल. ठीक आहे. त्याला काय समजायचं, तो साठा आहे. ठीक आहे. खूप मोठा ढीग असेल, जसं आता आंब्याचं सीझन आहे तर त्या व्यक्तीकडे काय असणार आहे, ढीग असणार आहे आंब्याचं. त्यामधून 1 किलो 2 किलो आंबे तुम्ही आपल्या घरी घेऊन जाणार आहात तर त्याला काय समजायचं, पुरवठा समजायचा. लक्षामध्ये हा डिफरन्स तुम्ही करू शकता. शेतामध्ये जायची गरज नाही आहे. हा, ज्यांच्याकडे शेतीवाडी असेल तर त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही आहे, ते पुरवठा आणि साठ्यामधला फरक करू शकतो. पण आपल्याकडे शेती वगैरे काही असत नाही, म्हणून आपण मार्केटमध्ये जायचं, खूप सारा ढिगाची वस्तू असेल त्याला समजायचं हा काय असणार आहे, साठा आहे. आणि त्यामधून काही वस्तू आपण आपल्यासोबत घेऊन जात असतो त्याला काय म्हणायचं, मी पुरवठा घेऊन चाललेलो असणार आहे. आलं लक्षामध्ये. चला आता बघा, पुरवठा, नगरसंख्या आणि किंमत यातील कार्यात्मक संबंध स्पष्ट केलेला आहे. उदाहरणार्थ 10 रुपये किंमत वस्तूचा पुरवठा 100 रुपये kgने सांगितलेला होता. नगरसंख्या मग 50 होता तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, 500 kg नगरसंख्या पुरवठा त्यांनी केलेला असणार आहे. आता बघा, वैयक्तिक पुरवठा कसा जाणार आहे, मग हा खालून वरती जाणार ना, खालून वरती जाणार की नाही जाणार आहे, कारण ज्याने 10 रुपये होतं, 20 होतं, 30 होतं, 40 होती, 50 रुपये होती त्या वस्तूची किंमत, तर त्याची किंमत, त्या वस्तूचा पुरवठा तो किती करत आहे, कमी करत होता का, नाही, जास्तच करत होता ना. मग हा जो ग्राफ असणार आहे कुठे जाणार आहे, वरतीच जाणारा असणार आहे. हा वरती जाणारा बाण असणार आहे. ठीक आहे. मग जेव्हा आपल्याला वैयक्तिक पुरवठा वक्र हा कसा ग्राफ असतो तर आपल्याला माहिती पाहिजे, य आणि क्ष हा आपल्याला ग्राफ बिलकुल डोळ्यासमोर असला पाहिजे. इथे 10 पासून तर 50 पर्यंतचे फाडे होते असं म्हणायचं, आणि इथून काय करत होते, 100 ते 500 पर्यंतचे इथे आपल्याला काय केलेलं आहे, नंबर दिलेला आहे kg मध्ये. नंतर इथे आपल्याला काय करायचं, हा जो चार्ट आहे 10 पासून तर आपल्याला वरती न्यायचा आहे. याची किंमत आणि हा काय असणार आहे, वैयक्तिक पुरवठा वक्र. म्हणजे ग्राफ तुम्हाला काढता आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. खूप सोपी ग्राफ दिलेला आहे यांनी. ठीक आहे. हा जो ग्राफ सगळ्यात महत्त्वाचा आहे, हे तुम्ही बिलकुल आपल्या डोळ्यामध्ये पूर्ण भरून ठेवा. ठीक आहे. चला
आता ते म्हणतात की ही जी आकृती दिलेली आहे, ही आपण ही आकृती बघितली, तर या आकृतीमध्ये क्ष अक्षावर पुरवठा नगसंख्या दिलेली असणार आहे. बघा इथे, ठीक आहे, नगसंख्या दिलेली नाही 100, 200, 300, 400, 500. नंतर आहे य अक्षावरती काय दिलेलं आहे, किंमत दिलेली आहे 10, 20, 30, 40, 50. आता सांगितलेलं होतं मी, ठीक आहे. मग हा वक्र कुठून चाललेला आहे, पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून वरती जाणारा दिसत आहे. बघा वरती जाणारा दिसत आहे, हा असं चाललेला आहे. डावीकडून कुठे चालला, तो उजवीकडे चाललेला आहे, वरती चाललेला असणार आहे. म्हणजे हा वरती जाणारा ग्राफ दिसत आहे आपल्याला. पुरवठा नगसंख्या आणि किंमत याचा जो प्रत्यक्ष संबंध आपल्याला दर्शविलेला आहे, म्हणून याला काय म्हटलेलं, वैयक्तिक पुरवठा वक्र असा म्हटलेलं असणार. आता बघा बाजार पुरवठा पत्रक म्हटलं होतं, ठीक आहे. आता आपण बघून की बाजार पुरवठा पत्रक कशाप्रमाणे ठरलं जात असते. आता वैयक्तिकचा ग्राफ तर आपण बघितला की वरती जाणारा होता. आता हा जो बाजार पुरवठा वक्र हा एका विशिष्ट कालावधीसाठीच राहणार आहे. कारण बाजार म्हटलं ना, मार्केट म्हटलेलं आहे ना, तर एक विशिष्टच वेळ असणार आहे, विशिष्ट कालावधीच असणार आहे. त्यामध्ये मग हे जी कालावधी आहे यामध्ये आपल्याला हा जो पत्रक बघावं लागणार आहे, हा बाजारात निरनिराळ्या किमती असताना, बरोबर आहे, मार्केटमध्ये एकच वस्तूची किंमत एकच असते का, नाही. तुम्ही 10 दुकानं बघा, त्या वस्तूचं एकच भाजीचं कन्सिडर करा की मला आज फुलगोबी घ्यायची, असं जर कन्सिडर करा. हिवाळ्यामध्ये त्या वस्तूची प्राइस किती असते, उन्हाळ्यामध्ये त्या वस्तूची प्राइस किती असते, पावसाळ्यामध्ये त्या वस्तूची प्राइस किती असते, हे तुम्ही कन्सिडर करा, ठीक आहे. आता तुम्हाला म्हटलं की एकच वस्तू तुम्ही कन्सिडर करा आणि ती वेगवेगळ्या 10 दुकानं तुम्ही घुमून या. त्या 10 दुकानामध्ये ते एकच प्राइस ठेवेल का, वेगवेगळे प्राइस तुम्हाला मिळेल. एक 15 रुपये पाव ठेवेल, एक 20 रुपये पाव ठेवेल, एक 10 रुपये पाव ठेवेल, मग त्याचा काय करेल, 25 रुपये पाव ठेवेल. म्हणजे त्या वस्तूची बाजारानुसार, कालावधीनुसार ती वस्तूची प्राइस पण काय असणार आहे, बदलत जात असते. आणि म्हणूनच बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध नगसंख्या दर्शविणारे पत्रक म्हणजे बाजार पुरवठा पत्रक हे तुम्हाला आता मी दाखवणार आहे. तर ठीक आहे, आता बघा यामध्ये छोटं करून देते म्हणजे हे तुम्हाला पूर्ण इथे पाहायला मिळेल, ठीक आहे. आता बघा वस्तूची किंमत रुपयामध्ये दिलेली आहे. पहिले पण होता 10 ते 20, 50 रुपयापर्यंत आपण वस्तूची किंमत ठरवलेली आहे. वस्तूचा पुरवठा नगसंख्याने ठरवलेला असणार आहे. बाजारातील पुरवठा आता एकच घेणार असतो का, नाही, वेगवेगळे लोक असते. तर आपण अ ब क इथे आपण काय दिलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे लोक, ठीक आहे. आता हा विक्रेता जो आहे अ ब क आणि जो घेणारा असतो त्याला केजी मध्ये त्यांनी ठरवलेलं असणार आहे. अ ब क हे जे 3 जण आहे त्यांची त्यांनी काय केलेली आहे, प्लस म्हणून सांगितलेलं असणार आहे. आता बघा 10 रुपये वस्तूची किंमत असेल तर तुम्ही ती वस्तू जास्त घ्याल का कमी घ्याल, काही लोक जास्त घेईल, काही लोक कमी घेईल, काही लोक त्याच्यापेक्षा जास्त घेईल. आणि म्हणूनच अ कडे काय होतं, 10 रुपये होतं, त्याला वाटलं की मी जास्त घेतला पाहिजे, त्यांनी काय केलेलं आहे 100नी काय केली आहे ती वस्तूचा पुरवठा केला. नंतर आहे ब, त्याला वाटलं माझ्याकडे जास्त पैसे आहेत, त्याच्यानी काय केलेलं आहे, मला खूप म्हणजे 10 रुपये म्हणजे काहीच वाटून नाही राहिलेले आहे, तर त्यांनी काय केलं, जास्त घेतलेली आहे वस्तू. मग क त्यांच्यापेक्षा पण जास्त श्रीमंत होता असं आपण म्हणून की त्यांनी काय केले, 10 रुपयाच्या वस्तूची किंमत जी होती त्यांनी 300नी काय केले, वस्तूचा पुरवठा केला. मग आता ह्या सगळ्यांची जेव्हा आपण प्लस करू ना, किती होणार आहे, 100 आणि 200 किती झाले, 300, 300 आणि प्लस किती झाले, 300 किती झाले, 600 रुपये प्लस टोटल झालेली एकूण किंमत. तसंच 10 20 रुपये वस्तूची किंमत होती, जेव्हा प्राइस होती तेव्हा अने 200 घेतलेला आहे, बने 300, कनी 400, म्हणून इथे किती झालेली आहे, 900 त्या वस्तूची प्राइस झालेली आहे. आणि मग असं असं जेव्हा वाढत चाललेलं आहे तर 50 रुपयाची जेव्हा वस्तू आलेली आहे तर तेव्हा त्याची टोटल किती झालेली आहे, इथे 1800 झालेली असणार आहे. का बरं, आता बघा 500 प्लस 600 किती झाले, 1100, 1100 आणि 700 किती झाले आहे, 1800 झालेला आहे. म्हणजे अ आणि ब या तिघांनी जी वस्तूचा पुरवठा केलेला असणार आहे त्या वस्तूची प्राइस, एकूण प्राइस किती झालेली आहे, 1800 झालेली असणार आहे. आणि म्हणून जशी वस्तूची किंमत वाढत चाललेला आहे तर त्यांचा पुरवठा पण इथे काय असणार आहे, वाढत चाललेला आहे. दिसला, पहिले 600, 900, 1200, 1500 आणि आता काय आहे 1800. म्हणून या वस्तूचा पुरवठा आपण काय असणार आहे, वाढत चाललेला असणार आहे. म्हणजे आपल्याला बाजार किमतीनुसार वेगवेगळे प्राइस इथे पाहायला मिळत असते, तर वेगवेगळे लोकही आपल्याला पाहायला मिळत असते. आपण म्हटलं की मला 10 रुपये खूप मोठे होत असते, पण एखाद्या व्यक्तीला 10 रुपये पण काहीच नसते आणि म्हणून तो काय करतो, त्या वस्तूची किंमत कितीही वाढली तरी तो काय करतो, नगसंख्याने जास्त साठा करून ठेवत असतो. लक्षामध्ये.
आणि म्हणूनच अ, ब, क या 3 विक्रेता त्यांनी बाजारामध्ये पाठवलेले असणार आहे. मग पुरवठ्याची बेरीज केलेली आहे, जे आता आपण बघितलेलं आहे. मग नंतर काय केलं, 50 रुपये किमान किमतीला बाजार पुरवठा किती होता, वाढवून तो 1800 केलेला आहे. केजीने त्यांनी वाढवलेला असणार आहे. 10 रुपये किमतीला बाजार पुरवठा किती किंमत होती, 1600 रुपयाला किंमत ती झालेली असणार आहे. आता हा जो मग बाजार पुरवठा वक्र कसा जाणार आहे हे आता आपण बघूया. पहिलेच आता आपण तुम्ही ड्राफ्ट बघितलेला आहे. हा कुठे चालला, खालून वरती चाललेला होता. आता हा बघूया कुठे चाललेला असणार आहे हा पूर्ण. ठीक आहे, ठीक आहे. चला बघा, आता हा जो ड्राफ्ट आहे दिसत आहे, पूर्ण दिसत आहे. आता बघा, हे आकृती 4.3 ची आहे. क्ष अक्षाला त्यांनी काय दिले, पुरवठा किलोनी दिलेला असणार आहे. यला काय दिलेले आहे, किंमत रुपयामध्ये दिलेली असणार आहे. मग 300, 600, 900, 1200, 1500 आणि 1800 ही प्लस त्यांची टोटल केलेली होती. 10, 20, 30 रुपयांनी काय केलेली आहे, ते वस्तूची किंमत ठरलेली होती. मग तो कुठे कुठे चाललेला आहे हा पुरवठा, हा जो प पॉईंट पासून तर या प पॉईंट पर्यंतचा जो पुरवठा आहे हा आपल्याला डावीकडून उजवीकडे पुढे चाललेला आहे, वरती जाताना दिसत आहे. हाही वरती चाललेला होता, पण हा काय असणार आहे, हा एक वैयक्तिक होता, म्हणजे एका व्यक्तीने घेतलेला. आता इथे काय, बाजारामध्ये एक व्यक्ती राहत नाही, तुम्हाला माहिती आहे. बाजारामध्ये अनेक लोक असतात वस्तू घ्यायसाठी. मग त्यानुसार त्यांनी काय केले आहे, सगळ्यांची प्लस करून आपल्याला सांगितलेली असणार आहे. म्हणून हा बाजार पुरवठा, नगदसंख्या आणि किंमत याचा संबंध कसा ठरविला जातो, हा प्रत्यक्षदर्शी ठरविला जातो, प्रत्यक्ष दाखविला गेलेला असणार आहे. ठीक आहे, हाही काय चाललेला आहे, खालून वरती चाललेला आपल्याला ड्राफ्ट दिसत आहे. ठीक आहे, चला समोर बघून आता बघा, हे करून बघा. काल्पनिक पुरवठा पत्रक तयार करून पुरवठा वक्र कसा जातो हे तुम्हाला करायचं असणार आहे. काल्पनिक म्हणजे आयडियाच्या याच्यामध्ये तुम्ही जा, आयडियल याच्यामध्ये नको जाऊ. सीममध्ये कल्पना करा की एखादी वस्तू आहे, तुम्ही विकत घेत आहात आणि बाजारामध्ये लोक जर ती वस्तू विकत घेत असेल, त्याच्यामध्ये तफावत काय आहे हा तुम्ही ड्राफ्ट तयार करा हे सांगितलेलं असतं. आता बघा, पुरवठा निर्धारण करणारे काही ना काही घटक असतात. ठीक आहे, एकच घटक असते का, नाही, अनेक घटक इथे आपल्याला पाहायला मिळत असते. पहिली तर काय असणार आहे, वस्तूची किंमत. आता वस्तूची किंमत जास्त असेल तर तुम्ही पुरवठा साठा काय कराल, कमी कराल. वस्तूची किंमत जर खूपच कमी असेल, ठीक आहे, तर तुम्ही काय कराल, त्या वस्तूचा साठा करून ठेवाल. आणि लक्षामध्ये, आता वस्तूची किंमत ही जी आहे, किंमत हा वस्तूच्या पुरवठ्यावरती परिणाम करणारा घटक आहे. जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो आणि कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. बरोबर आहे, कारण जास्त किमतीला जर जास्त किंमत असेल, पुरवठा अधिक केला जातो आणि कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. अशा प्रकारे किंमत आणि पुरवठा याचा सम काय असणार आहे, समसंबंध इथे दर्शविला गेलेला असणार आहे. ठीक आहे, आता तंत्रज्ञानाची स्थिती कशी असते. आता उत्पादन तंत्रातील सुधारणामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढते व पुरवठाही वाढते. आता आपल्याकडे तंत्र जे आहे, आपण एखाद्या शेतकऱ्यांकडे बघितलं तर त्याच्याकडे ट्रॅक्टर असते, हल. आता ते पहिले म्हणजे खूपच आपण म्हणून की आता तिथले जे तंत्रज्ञान आहे खूप प्रगतशील झालेले आहे, विकसनशील झालेले आहे. आपल्याकडे शेत वगैरे क्षेत्र नाही आहे, पण आपण एखाद्या आपल्या फ्रेंडकडे किंवा कोणाकडे जर गेलं असेल तर त्याच्याकडे आपण बघतो त्याच्याकडे कितीतरी प्रकारे काय असतात, वस्तू असते. मग तंत्रज्ञानानुसार जर पण काय असतं, वस्तूमध्ये वस्तू पुरवठा किंमत पण काय असते, वाढते, कमी होते आणि पुरवठा पण जास्त होत असते, असंही असते. म्हणून तंत्रज्ञानाच्या स्थितीनुसारही बदल होत असतो. उत्पादन खर्च, आता उत्पादन खर्चाच्या किमती वाढल्या तर उत्पादन खर्च वाढतो आणि परिणामी पुरवठा कमी होतो. उत्पादन घटकाच्या किमती जर वाढल्या तर मग वस्तूची काय असणार आहे, किंमत, उत्पादनही काय असतं, वाढणारच आहे. पायाभूत सुविधा काय आहे, या ज्या पायाभूत सुविधा म्हणजे काय, एखाद्या शेतकऱ्याला जर वीजच नसेल किंवा त्याच्याकडे पाणीच नसेल तर तो शेती करू शकणार आहे का, नाही, तर हे त्याच्या पायाभूत सुविधा झालेल्या असणार आहे. जसं वीज, वाहतूक, दळणवळण इत्यादी पायाभूत सुविधा उत्पादन प्रक्रिया व पुरवठावर होतो आणि सुविधाच्या अभावामुळे पुरवठा कमी होतो. आणि सुविधा जर चांगली असेल तर काय असणार आहे, पुरवठा जास्त होणार आहे. तुम्हाला माहिती आहे, तर एखादा शेतकरी त्याच्याकडे वाहतुकीचं काही म्हणजे त्यांनी वस्तू बाहेर काढलेल्या आहे आणि दळणवळणाचे साधन नाही आहे, तर ते वस्तू मार्केटमध्ये येईल का, मग त्याला पैसा मिळेल का. जेवढे देवाणघेवाण जास्त होणार आहे तेवढा त्याच्याकडे मोबदला येणार आहे, वस्तूचा पुरवठा तो जास्त प्रमाणात करणार आहे. हेही पायाभूत सुविधामध्ये येणार आहे. सरकारची काही ना काही काय असते, चांगले धोरण पण राबवण्यात येत असते.
अनुकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा वाढतो आणि प्रतिकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा कमी होतो. सरकारचे करविषयक धोरण जसं टॅक्स असते, अर्थसहाय्य, औद्योगिक धोरण इत्यादी धोरणामुळे उत्पादन आणि पुरवठा कमी किंवा जास्त होऊ शकतो. त्यामुळे सरकारच्या धोरणावरती काय असणार आहे, ते पुरवठ्यावरती पण काय असणार आहे, अवलंबून असणार आहे. कारण बघा, एखाद्या वस्तूची प्राइस जर आपण बघितलं की डाळ, जी तुरीची डाळ आहे, खूप मोठ्या प्रमाणात त्याची काय झालेली होतं, किंमत वाढलेली होती. ठीक आहे, 250 रुपयाच्या 250 किलो म्हणजे 250 रुपयाच्या वरती ते 1 किलोची प्राइस जात होती. मग गव्हर्नमेंटने म्हटलं की हे तुरीची डाळेचं जी किंमत आहे ही का बरं वाढत आहे, तर सरकारने काय केलं होतं, ते विकत घेतली होती ते तुरीची डाळ. मग लोकांना ते काय ते कमी भावामध्ये पण दराने देत असते. कारण ज्यांच्याकडे लहान छोटे छोटे मुलं असते तर त्यांना काय असते, भाजीपेक्षा त्यांना डाळ म्हणजे आपल्या जे तुरीची डाळीचं वरण चांगलं वाटत असते, कारण ते तिखट नाही खाऊ शकत. ज्यांच्याकडे म्हातारे लोक आहेत ते त्यांचं तसंच असते. मग जेव्हा 250 रुपये किलोनी जर गरिबांना जर डाळ मिळत असेल तर तो ते डाळ खाणार का? ठीक आहे, मग अशा वेळेस काय करतो गव्हर्नमेंट, काय करतं, आपल्याला धोरण ठरवत असतो. अर्थमंत्री जे आहे, इकॉनॉमिक्स, तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला समजतं आणि समजलं पाहिजे की जेव्हा एखाद्या वस्तूची प्राइस का बरं वाढत आहे आणि का बरं कमी होत आहे, सरकारला सगळंच ठाऊक असते. कारण काय आहे, सगळ्यांना एखाद्या वस्तू उपलब्ध करून देणं हेही काय असते, गव्हर्नमेंटच्या धोरणा अंतर्गतच येत असते. आणि म्हणूनच जेव्हा त्याच्यामध्ये कर विषय किती लावायचं असते, त्याच्यामध्ये अर्थसहाय्य किती करावं लागतं, त्याला औद्योगिकतेच्या दृष्टिकोनातून कसं आपण मदत करू शकतो, हेही सरकारचं इथे काय असणार आहे, धोरण इथे असणार आहे. आता नैसर्गिक आपत्ती पण येत असते. कधी कधी बघा, खूप पावसाळ्यामध्ये काय असते, खूप पाऊस येत असतो, तर शेतकऱ्यांचं काय होणार आहे, नुकसान होतं ना. मग याच्यामध्ये आपलंच आपण म्हणू की दळणवळणाचे साधन नाही आहे म्हणून इथे आपलाच हस्तक्षेप राहणार आहे का? नाही, तर नेचरचा आपण काही ना काही परिस्थिती महत्त्वाची असते. मग कृषी उत्पादनाचा पुरवठा हा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ चांगला पाऊस आणि योग्य हवा असल्याचं उत्पादन चांगले होते, आणि जर एकदम जास्तच पाऊस जर पडला तर उत्पादन, कृषी उत्पादनामध्ये काय होतं, त्याची आपण म्हणून की ते खराबही होतं. वस्तूचा पुरवठा याच्यावरती त्याचा काय असणार आहे, प्रतिकूल परिणाम पण इथे आपल्याला पाहायला मिळत असते. आता 7वं असणार आहे, भविष्यकालीन किमतीचा अंदाज कसा ठरविला जात असतो. आता भविष्यामध्ये वस्तूची किंमत वाढणार आहे का कमी होणार आहे, आपल्याला माहित असतं का? नाही, कारण आपण त्या वस्तूचा आपण काय करू शकतो, भविष्यामध्ये ती वस्तू वाढणार आहे का नाही वाढणार आहे याचा आपण अंदाज ठरवू शकत नाही. पण या वस्तूच्या नजीकच्या भविष्यामध्ये वस्तू वाढणार आहे की नाही वाढणार आहे, त्याचा पुरवठा किती प्रमाणात करावा लागणार आहे, त्या वस्तूची किंमत किती प्रमाणात घटणार आहे, किती प्रमाणात वाढणार आहे, या वस्तूचा भविष्यकालीन अंदाजपत्रकाला पण काय करावं लागतं, त्याला बघावं लागत असतं. आणि त्यामुळे पुरवठा कमी होईल, या उलट किंमत कमी होण्याची शक्यता असल्याचं उत्पादकाचा जो साठा आहे हा कमी करून काय असणार आहे, पुरवठा वाढविला जात असतो. म्हणजे भविष्यकालीन अंदाजही काय करत असते, त्या आपण म्हणून की साठ्याच्या रूपामध्ये पण काय असणार आहे, वाढवायचं आहे का नाही वाढवायचं आहे, हेही त्यांना काय करतं, ठरवावं लागत असतं. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत इतर घटक कशा काय त्याच्यामध्ये काय असते, समावेश होत असते. आता बघा, इतर घटक, आता एवढे आपण 7 घटक बघितलेले असणार आहे की पुरवठा निर्धारित करणारे काही ना काही घटक असतात. मग आता इतर घटकही पाहावं लागतं. मग बाजाराची रूपरेषा कशी आहे, ठीक आहे, नंतर इतर वस्तूची सापेक्ष किंमत किती ठरवली गेलेली आहे, तर किती वस्तूवरती किंमत आपल्याला विकत घ्यावं लागणार आहे, आयात निर्याताचे संबंध आहे. जसं आता आपल्याकडे पेट्रोल आपल्याकडे होत नाही, पण आपण जेव्हा बाहेरून आपण पेट्रोल जेव्हा आणत असतो तर काही ना काही आपण बघितलेलं आहे की लवचिकतेमध्ये नियम असतात, काही अटी पण निर्धारित पण केलेल्या असतात. मग औद्योगिक संबंध पण दर्शविले जात असते. इतर याच्यामध्ये उत्पादक घटकाची उपलब्धता किती आहे आपल्याकडे, तेही इथे काय करा जाते, दर्शविल्या जात असते. हेही काय असणार आहे, अन्य घटकाचं एक काय दिलेलं आहे आपल्याला दिलेलं, म्हणजे वस्तूचा पुरवठा कसा केला जातो, वाढवला की कमी केला, तर कशा प्रकारे आपल्याला त्या पुरवठ्याच्या निर्धारण घटकावरती किती परिणाम होणार आहे, हेही इथे आपल्याला दर्शवावे लागते. मग ते घटक प्रतिकूल आहे की अनुकूल आहे, हेही ठरवलं जात असतं. आता बघा, पुरवठाचा नियम. आता हा जो पुरवठाचा जो नियम आहे कसा ठरविला जात असतो, हे आता आपण इथे बघणार आहोत. आता बघा, पुरवठा जो नियम आहे, पुरवठा साठ्यातूनच निघालेला असतो. पुरवठा मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे, साठा आणि पुरवठ्यामध्ये जर डिफरन्स नसेल तुम्हाला समजत
तुम्ही 12वीचे स्टुडंट आहात, तुमच्याकडे 100 रुपयाची नोट हमखास तुमच्या बॅगमध्ये असतेच, जास्तच असते, मी असं कन्सिडर करते, पण 100 रुपयाची असेलच. आता उन्हाळा आहे, आता तुम्ही 11वीतून 12वीमध्ये गेलेला आहात, आता तुम्ही ॲडमिशन पण करायची प्रोसेस करा. तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये जा, हमखास जा, आणि तिथे एखाद्या वस्तूचा खूप प्रमाणात जर साठा असेल विक्रेत्याकडे, ठीक आहे, त्याला समजायचं साठा, आणि तुम्ही त्या साठ्यामधून काही वस्तू विकत घेऊन चाललेले आहे आपल्या घरी. 2 किलो घ्या, 1 किलो घ्या, अर्धा किलो घ्या, त्या साठ्यामधूनच तुम्ही घेतलेले आहात. तुम्ही पण नाही, बाजारामध्ये अनेक लोक आहेत तेही घेऊन जाणार आहे, पण आपण स्वतःला कन्सिडर करतो तेव्हा त्या साठ्यामधून काही भाग आपण पुरवठा या रूपामध्ये आपण घरी घेऊन जात असतो. हेही तुम्हाला डिफरन्स तेव्हाच्या तेव्हा कळणार आहे. ठीक आहे, जेही स्टुडंट माझे व्हिडिओ बघत आहात ते, ठीक आहे. आता बघा पुरवठा नियम कसा ठरवला जातो. आता पुरवठा नियम आर्थिक सिद्धांत, जसे मागणी नियमाप्रमाणेच पुरवठा हा नियमसुद्धा अनुकूल नियमच आहे. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 यांनी काय केलेलं, प्रकाशित केलेले जे त्यांचं अर्थशास्त्राची जे मूलतत्वे हे पुस्तक त्यांनी मागणी नियमाप्रमाणे पुरवठ्याचा नियमही मांडला, त्यांनी सांगितलेला आहे. कशामध्ये? अर्थशास्त्राची मूलतत्वे यामध्ये, ठीक आहे. आणि या नियमाद्वारे किंमत आणि पुरवठा यामध्ये परस्पर संबंध कसा स्पष्ट केला जातो हे त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये किंवा बुकमध्ये सांगितलेलं असणार आहे. कोणी सांगितलेलं आहे? अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेलं असणार आहे. आता ते म्हणतात नियम कसे काय लागू होत असते. आता नियम इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची अधिक किमतीला म्हणजे जादा नगाची पुरवठा केला जातो. जादा म्हणजे जास्तचे नग, व वस्तूच्या कमी किमतीला कमी नग संख्येचा पुरवठा केला जात असतो. बरोबर आहे. दुसऱ्या शब्दात इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यास वस्तूच्या नग संख्येचा पुरवठा वाढतो. तर इतर किंमत जर कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. बरोबर आहे. म्हणजे वस्तूच्या पुरवठा किती होणार आहे हे तुमच्या किमतीवरती पण निर्धारित केले जात असते. मग नंतर काय आहे, अशा प्रकारे नगसंख्या आणि किंमत याचा जो संबंध असतो हा कसा असतो, सहसंबंध, समसंबंध इथे दर्शविला जात असतो. आपण बघितलं की मागणीचे जेव्हा आपण विश्लेषण केलेलं आहे 3rd चॅप्टरमध्ये, त्यांनी सांगितलं की मार्शल यांनी सांगितलेलं होतं, त्यांनी काय म्हटलं, किंमत आणि काय असणार आहे, मागणीमध्ये व्यस्त संबंध असतो. मग आता यांनी काय म्हटलेलं आहे, पुरवठा आणि किंमत आणि पुरवठ्यामध्ये काय असतो, याच्यामध्ये समसंबंध असतो. ज्याप्रमाणे वस्तूची किंमत कमी झालेली आहे त्याप्रमाणे काय झालेले आहे, वस्तूचा पुरवठा पण काय असणार आहे, कमी झालेला असणार आहे. म्हणजे संबंधामध्ये इथे काही लोक ते काम करत आहे. वस्तूच्या किमती जास्त झालेली आहे तर पुरवठा पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे हे दोन्ही पण काय असणार आहे, इक्वल प्रमाणाची इथे गोष्ट करत असणार आहे. समचा इथे संबंध जोडलेला असणार आहे. ठीक आहे. मग आता आपण यामध्ये हे जे सूत्र दिलेलं आहे याच्यामध्ये Sx बरोबर F ब्रॅकेटमध्ये Px जो दर्शविला गेलेला आहे, जेथे आता हा जो आहे S जो आहे हा सप्लाय असणार आहे. ठीक आहे. वस्तूची सप्लाय S आपण बघितलं होतं सप्लाय अनालिसिसमध्ये, त्यामधला S दिलेला आहे पुरवठा. ठीक आहे. नंतर हा X म्हणजे काय आहे, वस्तू, F म्हणजे काय आहे, हे फलन, आणि P म्हणजे काय असणार आहे, हा X असणार आहे. म्हणजे त्या वस्तूची काय किंमतची काय असणार आहे, ती वस्तू इथे दर्शविली गेलेली इथे असणार आहे. लक्षामध्ये. चला आता गृहीतके बघूया आपण. पुरवठ्याचा नियम हा खालील गृहीतकावरती पण आधारलेला असतो. आता ती गृहीतके कोणती पहिले असणार आहे, स्थिर उत्पादन खर्च. आता स्थिर उत्पादन हा जो खर्च आहे हा उत्पादन खर्चात बदल होत नाही असे गृहीत धरले जात असते. आता जे उत्पादन असते त्यामध्ये त्या खर्चामध्ये काहीच बदल होत नाही आहे. जसं आता आपण म्हटलं की आता टमाटर आपल्याला 20 रुपये किलो 10 वर्षापासून काय होत आहे, आपण म्हणून की 10 वर्षापासून एकच प्राइस तरी दिलेली असणार आहे. मग या खर्चामध्ये काही बदल झाला का, नाही झाला 10 वर्षापासून, पण कधी होणार आहे हे नक्की आहे. ठीक आहे. मग कारण उत्पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याच्या किमतीला पुरवठा काय असणार आहे, कमी केला जाणार असणार आहे. कारण जो विक्रेत्याच्या नफ्यात बदल होणार आहे, कधी कधी बघा जो विक्रेता असतो तोही काय करतो, त्याला पण तोटाही सहन करावा लागत असतो. कारण ज्या प्रमाणात तो माल आणत असतो, आता बघा उन्हाळ्यामध्ये भाजी खूप नाशवंत वस्तू आहे, फिश नाशवंत वस्तू आहे, आणि जे बाकीचे ज्या काही गोष्टी असतात त्याही नाशवंत असतात. तर अशा जेव्हा ते लोक विकत घेत असतात 5 किलो 10 किलो, त्या प्रमाणात ते विकतात का,
नाही तर ते त्यांच्याकरता अंगावरती वस्तू बसून जात असते. आता त्या अंगावर बसत नाही ते वस्तू त्यांच्या, म्हणजे ते जी वस्तू आहे त्या जे विकायसाठी आले त्याप्रमाणे ते विकली गेलेली नाही आहे, तर ते त्यांच्या घरी पडून राहिलेली असणार आहे. मग ती भाजी ते फ्रीजरमध्ये ठेवेल काय एवढी वस्तू नाही, तर ते काय असणार आहे, काही वस्तू त्यामधील खराबही होणार आहेत. म्हणून त्या नफ्यामध्ये पण काय असणार आहे, बदल पाहायला मिळत असते. कधी कधी त्यांना फायदा होणार आहे, कधी कधी त्यांना काय असणार आहे, तोटाही सहन करावा लागणार आहे. आता बघा सेकंड, स्थिर उत्पादन तंत्र काय असणार आहे. आता उत्पादन तंत्रात बदल होत नाही असे गृहीत धरले तर सुधारित तंत्रामुळे उत्पादनात घट होते आणि त्याच किमतीला पुरवठा म्हटल्या जात असते. आता स्थिर उत्पादन तंत्र पण याच्यामध्ये काय असणार आहे, खूप महत्वाचं इथे आपल्याला घटक पाहायला मिळत असणार आहे. हवामानाच्या स्थितीत पण काय असणार आहे, बदल होत नाही. आता ते काय म्हणतात, हवामानाच्या स्थितीमध्ये बदल होत नाही जर असं आपण गृहीत धरलं. आता आपल्याला माहिती आहे हवामानाच्या स्थितीमध्ये बदल होते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. कधी अवकाळी पाऊस पडेल, आताच पाऊस येऊन गेलेला, आताच एवढी ऊन तापून राहिलेली आहे, कूलर काम नाही करत आहे, मग हवामानामध्ये बदल होणारच आहे. मग ते फक्त आपण काय म्हणते गृहीतक म्हणजे हायपोथिसिस आपण डोक्यात ठेवणार आहोत का बदल होत नाही आहे. ठीक आहे, असं जर आपण गृहीत धरलेलं आहे, मग पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरवठा काय होतं, घटू शकतो. बरोबर आहे. जेव्हा एखादा उत्पादन घटक एखादा शेतकरी करत असेल आणि एकदमच नैसर्गिक आपदा आलेली आहे, तर त्याला तो फायदा होतो का नुकसान होतं, नुकसानच होणार आहे ना त्या व्यक्तीला. ठीक आहे. आता सरकारी धोरणामध्ये पण काही ना काही बदल होत असतं, कारण सरकारच्या व्यापारविषयक, करविषयक धोरणात कोणताही बदल होत नाही असं जर आपण गृहीत धरलं तर. पण हे गृहीत धरून फक्त या आपण म्हणून की सब्जेक्ट पुरतीच मर्यादित असतं, पण गव्हर्नमेंटला पण काही ना काही धोरण अवलंबावी पण लागत असते. ठीक आहे. वाहतूक खर्च, आता एखाद्या वस्तूची वाहतूक आजपासून तर 10 वर्ष अगोदर ती वस्तू जर आपण म्हटलं वस्तू मला मार्केटमध्ये न्यायचं असेल तर मी 100 रुपये देत होती. आता 10 वर्षानंतर तीच वस्तू मार्केटमध्ये न्यायचं असेल 100 किलोमीटरनी, तर आपण जे भाडं असणार आहे त्या वस्तूचं तेवढ्याच याच्याने आपण ते मार्केटमध्ये नेतो का, नाही. म्हणजे जास्त प्रमाणात तोही खर्च वाढलेला असणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की वाहतूक खर्च, वाहतूक सुविधा यात कोणताही बदल होत नाही असं जर गृहीत धरलं. पण चांगल्या वाहतूक सुविधांमुळे किमतीत तीच असताना पुरवठा त्याचे होणाऱ्यामध्ये वाढत येईल म्हणते. पण आपण जर असं गृहीत धरलं 10 वर्ष अगोदरची जी परिस्थिती होती ती आता आहे का, नाही. इतर वस्तूच्या किमतीत स्थिर कसं, इतर वस्तूच्या किमतीत स्थिर आहेत असं जर गृहीत धरले आहे, तर इतर वस्तूच्या किमतीत बदल झाला तर उत्पादन घटकाचा वापर इतर वस्तूच्या उत्पादनासाठी पण करेल. ठीक आहे. भविष्यकालीन किमतीचा जर अंदाज आपण गृहीत धरलं तर भविष्यकालीनमध्ये वस्तूची किंमत वाढणार आहे की वाढणार नाही आहे हेही आपल्याला माहिती असते. ठीक आहे. अगोदर ज्या वस्तू स्वस्त होत्या असं गृहीत धरलं, पण अगोदर लोकांचा पेमेंट तेवढा होता का, नाही. कारण माझे बाबा सांगतात की आम्हाला तेव्हाच्या काळामध्ये 20 रुपये पण आम्हाला मंथली पेमेंट मिळत होता. ते 20 रुपये आमच्यासाठी भरपूर होते. तेव्हा आम्हाला 1 किलो एक नाण्यानी काहीतरी त्या वस्तू 2 पैशांनी ती वस्तू मिळत होती. 2 किलो तांदूळ वगैरे माझी मम्मी आणत होती असं आम्हाला सांगते. पण ती वस्तू परिस्थिती आजही आहे का, आता तर बघितलं तर किती 60 रुपयांनी 70 रुपये किलो तांदूळ आहे. 40च्या घरामध्ये गहू 1 किलो मिळायला जात असतं. मग ती भविष्यकालीन जेव्हा आपण अंदाज गृहीतकांवर ठरत असतो तो त्या वस्तूचा काळ आणि या वस्तूच्या काळामध्ये काय आहे, खूप तफावत इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता म्हणूनच ते म्हणतात की या पुरवठ्याच्या नियमामध्ये ही जी आपल्याला पत्रक दिलेलं आहे, वस्तूची प्रति किलो किंमत दिलेली आहे, वस्तूचा पुरवठा दिलेला आहे. 10 रुपये वस्तूची जर किंमत असेल तर तुम्ही पुरवठा 100 रुपयांनी कराल. 20 रुपयांनी 10 रुपयांनी वाढलेला आहे तर 200 कराल. 30 रुपये झाला असेल तर 300 कराल. 40 रुपये असेल तर 400 कराल. 50 असेल तर ते मी काय कराल 500 रुपये त्या वस्तूचा पुरवठा करणार आहात. ठीक आहे. आणि म्हणूनच हे जो प्रत्यक्ष संबंध इथे जो दर्शविला गेलेला आहे, वस्तूची किंमत आणि नगदसंख्या यामध्ये याच्यामध्ये आपण सांगून की स्पष्ट संबंध इथे दर्शविण्यात आलेला आहे. जेव्हा किंमत 10 रुपये होती ते 20, 30, 40 पर्यंत जसे अनुक्रमे ही वाढत गेले तसा पुरवठा सुद्धा काय असणार आहे, ती नगदसंख्यांनी पण काय होत आहे, वाढत चाललेला इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. चला आता आपण हा एवढाच पॉईंट करूया. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये यानंतरचा पॉईंट करून, कारण व्हिडिओ खूप लॉंग होता.
ठीक आहे. म्हणून आता पुरवठा वाढतो याचाच अर्थ तेव्हा किंमत वाढते आणि पुरवठाही वाढतो, आणि किंमत कमी होते तेव्हा काय असणार आहे, पुरवठाही काय असणार आहे, कमी होतो. वस्तूची किंमत आणि पुरवठा याचा संबंध आपण बघितला की व्यस्त संबंध त्यांनी सांगितलेला असणार आहे. मग हा जो वस्तूचा समसंबंध ज्या दर्शविलेला आहे, पुरवठा जो हा वक्र असणार आहे, हा कुठून जाणार आहे, ऑफकोर्सली खालून वरती जाणार असणार आहे. आपण तिन्ही पण डायग्राम बघत आहोत. आपला जो वक्र आहे खालून वरती जाणारा इथे आपल्याला दिसत आहे, कारण ही जी डायग्राम आहे हे आपण पहिलेही बघितलेली आहे. 10, 20, 30 रुपये 50 सांगितलं होतं. 10, 20, 30 इथे 500 त्यांनी काय दिलेले आहे, त्या वस्तूची पुरवठा नगसंख्याने सांगितलेली होती, ही किंमत निर्धारण केलेली होती. ठीक आहे. आणि म्हणूनच हा जो वक्र आहे खालून वरती जाणार आहे, या प बिंदूपासून तर या प बिंदूला तो काय करत आहे, सलग घेऊन जात आहे. ठीक आहे. आणि म्हणून या वस्तूचा पुरवठा नगसंख्या क्ष अक्षरावरून आणि किंमत य अक्षरावर दर्शविलेली आहे ते सांगितलेलं आहे. प हे जे आहे त्याचा पुरवठा वक्र दिलेला असणार आहे. डावीकडून ते कुठे चालली आहे, उजवीकडे, म्हणजे काय चाललेली आहे, ती खालून कुठे चाललेली आहे, वरती चाललेली असणार आहे. आणि किंमत आणि पुरवठा याचा प्रत्यक्ष संबंध इथे दर्शविला गेलेला असणार आहे. आता या पुरवठा ॲनालिसिसमध्ये जे सप्लाय ॲनालिसिस म्हणजे पुरवठा विश्लेषणामध्ये काही तुम्हाला डिफिकल्टी आहे का नाही, जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा. मी तुम्हाला अजून म्हणजेच यामध्ये काय आहे, तुम्हाला काही समजलं नाही आहे हे तुम्हाला समजून पुन्हा सांगणार आहे. ठीक आहे. पण तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला स्टुडंट्स, कारण हा जो पुरवठा नियमाचे अपवाद आहे हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मी पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आज आपण आपल्या 4थ्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे, ज्याचं नाव असणार आहे पुरवठा विश्लेषण. ठीक आहे. तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. बाय बाय.